जय हिंद. या ऑनलाईन क्लासेसमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मागे म्हटल्याप्रमाणे आपण आतापर्यंत झालेल्या धड्याच्या आणि कवितेचे प्रश्नाची उत्तरं आपल्या दिलेल्या व्यवसाय मानामधून आपण लिहून घेत आहोत. म्हणजे वर्कबुक मध्ये आपण वर्कबुक मधून लिहून घेत आहोत. ही अशी तुमची वर्कबुक आहे, ज्याचे प्रश्न आणि उत्तर आपण लिहून घेत आहोत. काय धड्याचे प्रश्न आणि उत्तर आपण लिहून घेतलेले आहेत आणि राहिलेल्या धड्याचे आपण आता पाहणार आहोत. मी आधी सर्वांना सांगितलेले होते की सर्वांनी हे पुस्तक खरेदी करायचे आहे आणि ज्याने कोणी केलेली नसेल त्याने एक स्वतंत्र अशी वही तुम्हाला करायची आहे. त्या वहीमध्ये सर्व व्यवस्थित आणि स्वच्छ आणि सुंदर अक्षरामध्ये लिहून ठेवायचं आहे, जेणेकरून तुम्हाला अभ्यासाला कोणत्याच प्रकारची अडचणी येणार नाही याची काळजी तुम्हाला स्वतःलाच घ्यायची आहे. ठीक आहे. तर आज आपण आपल्या चौथ्या धड्याच्या प्रश्न आणि उत्तर पाहणार आहोत. मी मागे सांगितलेलं होतं की तुम्हाला त्या धड्यामध्ये 4 चित्र देण्यात आलेले आहेत आणि त्या चित्रावर आणि खाली त्या चित्रामध्ये काय काय होत आहे ते आपल्याला देण्यात आलेलं आहे. म्हणजे थोडक्यात या चित्रांवरती आधारित हा धडा आहे. पहिला पॅराग्राफ इथे दिलेला आहे, परिचय, त्याचं चित्र दिलेलं आहे. दुसरा चित्र आहे, त्याचा परिचय त्याच्यावर दिलेला आहे. तिसरं चित्र आहे, तिसऱ्याची ओळ दिलेली आहे. चौथा चित्र आहे इथं आणि त्या चौथ्याच्या वर पण त्याचं पूर्ण दिलेलं आहे. आता तुम्ही पुस्तक बघितलं तर पहिल्या चित्रामध्ये काय दिलेलं आहे, सरळ सरळ वर लिहिलेलं आहे. पहाट झाली, माणिक झोपेतून उठला, बाहेर पाहिले, 2 बैलांपैकी एकच बैल दिसला. म्हणजे थोडक्यात काय करायचं आहे, तुम्हाला पहिल्या चित्रामध्ये पहिल्या चित्रात काय दिसते, काय दिसत आहे, काय दिसत आहे ती लिहा. पहिल्या चित्रात काय दिसत आहे ते लिहा. मग जशाच तसं हे लिहून टाकायचं आहे की पहाट झाली, माणिक झोपेतून उठला, बाहेर पाहिले, 2 बैलांपैकी एकच बैल दिसला. माणिकने बायकोला हाक मारली, दोघांनी सगळीकडे बैलांचा शोध घेतला पण बैल सापडला नाही. दुसरा बैल चोरीला गेला होता. हे सर्व पहिल्या चित्राच्या पुढे लिहायचं आहे. जे तुमच्या वर्कबुक मध्ये अशी रिकामी जागा दिलेली आहे त्याच्या पुढे ते लिहायचं आहे. सर्वांना ते पुस्तकात बघून तुम्हाला लिहायचं आहे. जशाच तसा प्रश्न आहे. दुसऱ्या चित्रात काय दिसत आहे, काय दिसत आहे ते लिहा. हा दुसऱ्या चित्रावर आधारित प्रश्न आहे आणि दुसऱ्या चित्रात आपल्याला काय दिसत आहे. पहिल्या चित्रामध्ये सकाळ झाल्यानंतर ते उठलेले आहेत आणि त्यांनी गोठ्यामध्ये गेल्यानंतर त्यांच्या 2 बैलांपैकी एक बैल चोरीला गेलेला आहे असं त्यांना दिसलेलं आहे आणि माणिकने त्याच्या पत्नीला हाक मारलेली आहे. पत्नी म्हणजे कोण, आपल्या धड्याचं नाव जे आहे ती हिराबाई. आणि ही हिराबाई घराच्या बाहेर आलेली आहे आणि पाहिल्यानंतर त्यांच्या 2 बैलांपैकी एक बैल चोरीला गेलेला आहे असं त्यांना दिसलेला आहे. दुसरा पण प्रश्नाचं उत्तर असंच आहे. दुसऱ्या चित्रात काय दिसत आहे ते लिहा. दुसऱ्या चित्रात आपल्याला असं दिसत आहे, माणिक व माणिकची बायको हिराबाई बैल बाजारात गेले. अचानक हिराबाई ओरडली, अहो पहा, अहो हा पहा आपला बैल, चोर सापडला. आवाज ऐकून चोर घाबरला. तसे न दाखवता तो बोलला, हा बैल माझाच आहे. बघा दुसऱ्या चित्रामध्ये आपल्याला काय दिसलेलं आहे, बैलाचा शोध घेण्यासाठी दोघेही घराबाहेर पडलेले आहेत आणि दोघेही फिरता फिरता काय केलेले आहे, बैलांच्या बाजारात गेलेले आहेत. त्या तिथे गेल्यानंतर हिराबाईला स्वतःचा बैल दिसलेला आहे आणि ती त्या बैलाला पाहिल्यानंतर आपला बैल सापडला, हा बघा चोर. आणि असं म्हटल्याबरोबर त्या बैलाला ज्याने चोरलेलं होतं तो माणूस थोडासा घाबरलेला आहे आणि घाबरला
घाबरलेला माणूस जो चोर आहे तो आपल्या चेहऱ्यावर तशी भीती न दाखवता तो तिथेच थांबलेला आहे, असं दुसऱ्या चित्रामध्ये आहे. तिसरा प्रश्न तुम्हाला आहे, सेम प्रश्न जशाच तसं तिसऱ्या चित्रात काय दिसत आहे, काय दिसत आहे ते लिहा, काय दिसत आहे ते लिहा. तिसऱ्या चित्रात काय दिसत आहे? आता बैलांच्या बाजारात गेलेले आहेत, चोर सापडलेला आहे, चोराने आपल्या चेहऱ्यावर तसं दाखवलेलं नाही की तो चोर आहे. मग हिराबाईने काय केलेले आहे बघा, तिसऱ्या चित्रामध्ये बघायचं 3 नंबरच्या हिराबाईने एक युक्ती केलेली आहे, म्हणजे एक शक्कल लढवलेली आहे. काय? हिराबाई चतुर होती, या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे. हिराबाई चतुर होती, तिने बैलाचे डोळे हाताने बंद केले. चोराला विचारले बैलाचा कोणता डोळा अधू आहे ते सांग. बरोबर सांगितले ते बैल तुझा. चोराने अगोदर उजवा मग डावा असे सांगितले. हे असे तिसऱ्या चित्रामध्ये आपल्याला दिसत आहे. आणि चौथा प्रश्न तसाच आहे की चौथ्या चित्रात काय दिसत आहे ते सांगा किंवा ते लिहा. काय दिसत आहे, काय दिसत आहे ते लिहा. आता तिसऱ्या चित्रात चोराला प्रश्न विचारले, चोर सापडलेला आहे त्याच्या बोलण्यामध्ये, तो फसलेला आहे हिराबाईच्या बोलण्यामध्ये. चौथा चित्रामध्ये दिलेला आहे, पोलीस आलेले आहेत, चोराला पकडलेले आहेत आणि हे बैल घेऊन जातानाच आपल्याला दिसत आहे. हिराबाईने हात बाजूला केला, बैलाचा कोणताच डोळा अधू नाही असे दिसले. लोकांनी चोराला पकडले, पोलीस आले, चोराला घेऊन गेले. माणिक आणि हिराबाई बैल घेऊन आनंदाने घरी गेले, असं आपल्याला चौथ्या चित्रामध्ये दिसत आहे. त्या प्रत्येक चित्राच्या पुढं तुम्हाला असं लिहायचं आहे, नाही गेलं तर असे प्रश्न लिहायचे आहेत. पहिल्या चित्रात काय दिसत आहे ते लिहा, पुस्तकातलं लिहायचं आहे. दुसऱ्या चित्रात काय दिसत आहे ते लिहा, जशाच तसे लिहायचं. तिसऱ्या आणि चौथ्या चित्रात पण जशाच तसं आलेलं लिहायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला याचे प्रश्न आणि उत्तर पाठ करता येतील किंवा लिहून घेता येतील. त्याच्यानंतर तुमच्या पुस्तकात एक तक्ता देण्यात आलेला आहे, डायग्राम आलेला आहे, ते लिहायचं आहे. काय आलेलं आहे बघा, तुम्हाला प्रश्न आहे प्रत्येक चित्रात काय दिसत आहे ते सांगा. आपण पाहिलेलं आहे ते लिहायचं आहे तुम्हाला. त्याच्यानंतर ऐका, म्हणा आणि लिहायचं. ऐक, म्हण आणि लिह. आता काय लिहायचं आहे आपल्याला? तिथं च पासूनचे शब्द दिलेले आहेत. च च चमचा, आणि ह्या रिकामी जागी पण तुम्हाला हाच शब्द जशाला तसे लिहायचा आहे, चमचा. ठीक आहे. पुढे दिलेले आहे 4. या 4च्या पुढे असे डॉट दिलेले आहेत, तिथं पण तुम्हाला हे 4च लिहायचं आहे. त्याच्या पुढे दिलेलं आहे चाक. या चाक पुढे पण असे डॉट दिलेले आहेत, तिथं लिहायचं आहे तुम्हाला चाकच लिहायचं आहे, म्हणजे हे उत्तर लिहायचं आहे. त्याच्यानंतर 40 दिलेला आहे, हे त्या डॉटच्या जागी येणारा शब्द आहे. म्हणजे काय करायचं आहे, च पासून येणारे शब्द तुम्हाला दिलेले आहे आणि ते पुढे जे रिकाम्या जागा जे आहेत ते डॉट डॉट तुम्हाला दिलेले आहे, त्या जागी पण तेच शब्द जशाला तसे लिहायचं आहे, जसं मी तुम्हाला आता लिहून दाखवणार आहे. बघा, पहिला शब्द आहे चमचा, त्याच्यानंतर 4, त्याच्यानंतर चाक आणि त्याच्यानंतर 40. त्याचं खाली या छ च, इथे छ पुढे डॉट. आता इथे छ च लिहायचं आपल्याला. पहिला आहे छकुला, दुसरा छान, तिसरा छमछम, छमछम. चौथा आहे छाया. त्याच्यानंतर ज, ज पासूनचे शब्द जहाज, जहाज, जेवण, जेवण, जोडी आणि त्याच्यानंतर जनता. त्याच्यानंतर ज झालं झ, ज नंतर झ,
झबला, झबला. त्यानंतर झाड, त्यानंतरचा आहे झाकण, त्यानंतरचा आहे झुरळ, त्यानंतर झ च्या नंतर श, श पासूनचे शब्द शेळी, शेळी. शतक, शतक. त्यानंतर मशाल आणि माशी. त्यानंतर आहे श, हे शहामृगाचं श झालं. हे षटकोनाचं श, जे आपण बाराखडी पाहत असताना आपण पाहिलेलं आहे, षटक. त्यानंतर षटकार, षटकार. त्यानंतर षटकोन आणि त्यानंतर आहे विशेष, विशेष. त्यानंतर शेवटचा आहे स, स पासून ससा. त्यानंतर कासव, त्यानंतर आहे दिवस आणि शेवटचा आहे खसखस. हे तुम्हाला त्या रिकामी जागा जशाला तसे लिहायचं. म्हणजे काय, हे दिलेले अक्षर आहेत जे आपण मूळाक्षरे पाहत असताना पाहिलेले आहेत. या अक्षरांपासून सुरू होणारे शब्द किंवा कोणत्या तरी शब्दात हे अक्षर आलेले शब्द आपल्याला लिहायचा आहे. चमचा, चार, चाक, 40. चमचा म्हणजे आपण खाण्यासाठी वापरतो. चार म्हणजे संख्या आहे. चाक म्हणजे गोल गाडीला असते ते चाक. 40 म्हणजे ही संख्या आहे. बरोबर आहे. छकुला हे नाव आहे. छान म्हणजे सुंदर. छम छम म्हणजे आपल्या पैंजणाचा आवाज होऊ शकतो. त्यानंतर छाया म्हणजे सावली. त्यानंतर ज पासूनचे शब्द जहाज सर्वांना माहित आहे. जेवण म्हणजे जेवण करणे. जोडी म्हणजे एकापेक्षा अधिक येणाऱ्या एकापेक्षा अधिक आल्यानंतर ती जोडी तयार होते. जनता म्हणजे लोक. जनता या शब्दाचा अर्थ होते लोक. झबला म्हणजे जे लहान मुलांना घालतात तो ड्रेस, त्याला झगा असं पण म्हणतात आणि झबला त्याचा अर्थही होते. झाड म्हणजे वृक्ष सगळ्यांना माहित आहे. झाकण म्हणजे झाकण्याचं एक आवरण असते, त्याला झाकण असं म्हणतात. झुरळ म्हणजे किड्याचं नाव आहे. श पासून तयार होणारे शब्द शेळी सगळ्यांना माहित आहे. शतक म्हणजे 100. शतक या शब्दाचा अर्थ होते 100. मशाल म्हणजे जाळ लावण्यात आलेले छोटस उजड आपल्याला अंधार नाहीसं करण्यासाठी ज्या साहित्याचं आपण वापर करतो त्याला मशाल असं म्हणतात. माशी म्हणजे सगळ्यांना माहित आहे. माशी म्हणजे आपल्या घरामध्ये जी असते ती. त्यानंतर श पासून षटक म्हणजे 6. षटक म्हणजे 6 जी क्रिकेटशी संबंधित आहे. एक षटक म्हणजे 6 वेळा ते टाकण्यात आलेलं जी बॉल आहे जे 6 वेळा खेळण्यात आल्यानंतर एक षटक पूर्ण होते. षटकार म्हणजे 6 धाव संख्या आलेलं एकाच फटक्यात 6 धावा घेणं म्हणजे षटकार. षटकोन म्हणजे ज्याला 6 कोण आहे असा तो, त्याला षटकोन म्हणायचं. विशेष म्हणजे खास. त्यानंतर स पासून ससा हा प्राणी आहे. कासव हा प्राणी आहे. दिवस म्हणजे दिन आणि ह्या शब्दाचा अर्थ एका मसाल्याच्या पदार्थामध्ये वापरण्यात येणारा शब्द आहे खसखस, जे अगदी रव्यासारखं असते. अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, असं तक्ता तयार करायचा आहे. सगळ्यांची परीक्षा आहे, व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. परीक्षेमध्ये कोणत्याही धड्यावर किंवा कोणत्याही कवितेवर तुम्हाला प्रश्न येऊ शकतात. हे प्रश्नाचे उत्तर व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला अभ्यास करताना काय अडचण येणार
नाही. बाकीच्या धड्यांचे उत्तर आपण पुढील तासामध्ये लिहून घेणार आहोत. या धड्याचा व्यवस्थित अभ्यास करा आणि जेवढ्या धड्याचे झालेले आहेत तेवढ्याचे पण करा. मी आतापर्यंत तुम्हाला जे प्रश्न आणि उत्तरे लिहून दिलेले आहेत, आता मी आपल्या व्यवसाय मालामधून तुम्हाला प्रश्न आणि उत्तरे लिहून देत आहे. हे खूप महत्त्वाचे आहे, व्यवस्थित लिहून ठेवायचं आहे. मी पुन्हा पुन्हा तेच सांगत आहे. ठीक आहे, याचा नंतरचा भाग आपण पुढील तासामध्ये लिहून घेणार आहोत. जय हिंद.